टॉप एज. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कंप्लीट झाली ती एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि दरम्यान मात्र धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लगावल्यानंतर मात्र 2 फलंदाज तन्मय टायटन्स यांचे बाद देखील झालेत. दुसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत. एक महत्वाचं षटक, निर्णायक षटक. या षटकाची मात्र धुरा कोण आपल्या हाताळणार आहे. फलंदाजीमध्ये एक वेगळी स्ट्रॅटर्जी तुम्हाला आणावी लागेल. तन्मय टायटन्स यांचा 12th मॅन आमच्या समोर जोडला गेलाय. आणि 12th मॅन मित्रांनो नेहमीच एक असा खेळाडू असतो ज्या खेळाडूची सीमा असते ना मैदानामध्ये उतरण्याची, ती शेवटच्या क्षणी, म्हणजे 11 जे बेस्ट आहेत ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 12वा बेस्ट तो असतो. आणि बेस्ट का आहे नक्कीच त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. आणि तन्मय टायटन्स कडून मात्र 12th मॅन म्हणून आलाय शुभम. वेल प्लेड शुभम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राइक एंड वरती प्रसाद सुर्वे, त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी साठी किरण चिकणे आयकॉन ओव्हर द विकेटने. व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, सरळ डिस्पॅच केला. डीपी सेस्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. क्लासिकल ड्राईव्ह. पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. कम्मालीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं पद्धतालित्याचा उपयोग न करता खडे मैदानाच्या आतमध्ये हॅड आय कोऑर्डिनेशन कम्मालीचं पाहायला मिळालं. आणि दरम्यान मात्र एक्स्ट्रा कव्हरला हा जबरदस्त तुफानी चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 ही आकडा धावफलकावरती लगावला गेलाय. किरण यांच्या पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. पुढचा बॉल खोलवर पद्धतीचा बॉल, बॅटचा एज घेत असताना आपण जर पाहिलं ना तर डॉट बॉल बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक देखील फार कमालीची कामगिरी करतायत. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकल्यानंतर या फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळवलंय किरण. पहा किरण हा आशेचा असो किंवा नक्की चर्चा होईल किरण या नावाची. हो यावेळी इनसाइड आउट फटका पुन्हा एकदा कव्हर्सला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेपार. आलाय तो क्रॅकिंग चौकार. 4 धावा. मगाशी आम्ही म्हटलं की किरण हा आशेचा असो किंवा नशिबाचा, नेहमीच एक नवसंजीवनी देत असतो. मैदानाच्या आतमध्ये किरण आलाय आणि तद दरम्यान मात्र 2 चौकार या षटकाच्या दरम्यान लागले आहेत. स्कोर कार्ड जो आहे ना तो 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल. हो यावेळी पहा कमालीचा बॉल हाताळला होता. दरम्यान मात्र फॉलो थ्रू मधून काही कॉलिंग दिलं यष्टीरक्षकाला आणि यष्टीरक्षक मात्र चपळाई दाखवत आहेत. आपण जर पाहिलं ना तर यष्टीरक्षक देखील फार सुंदर कामगिरी केली आहे. 14 धावा या 1.4 च्या पाठीमागे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय सन्माननीय. हो यावेळी पहा फ्लिक केलाय शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि कंप्लीट केली आहे ती दरम्यान 1 धाव. असं म्हटलं जातं ना की साहिल पर खडे होकर हुनर तैरने के नहीं आते. मैदानाच्या आतमध्ये किनाऱ्यावरती उभं राहून तुम्हाला समुद्रामध्ये पोहता येणार नाही, म्हणून तुम्हाला त्या समुद्रामध्ये उडी घ्यावी लागेल आणि उडी घेतल्यानंतर हातपायही मारावे लागतील आणि इथून मात्र पुढे कशा पद्धतीने हातपाय मारले जातील. हो यावेळी ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र काय घडलंय इथे नहिले पे दहिला. आता मात्र दुष्काळात 13वा महिना. गोलंदाजी करत असताना गोलंदाज फार सुंदर गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ, नशिबाचा मिळाला तो चौकार आणि आल्या त्या 4 धावा. सनस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती भरत सनस यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. कशी असेल भरत सनस यांची गोलंदाजी या षटकाच्या दरम्यान. 3रं षटक 19 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद, 2 ओव्हरचा खेळ संपला. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा प्रसाद.
मैदानाच्या आतमध्ये प्रसाद यांनी 3 चौकार लागून या मॅच मध्ये प्रसाद दिलाय. हो हो हो, यावेळी पहा हा फटका नजाकत आहे, इनसाइड आउटचा फटका. म्हणूनच म्हटलं आता ना, मंजिल उन्हीं को मिलती है, अरे जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरी जाती है. हौसला बुलंद आहे, बुलंदी षटकार ठोकलाय. 6 धावेंसाठी पंचवीस धावा या धावफलकावरती जरी लगावल्या असतील तरी मात्र तुमचा जो हौसला आहे ना तो बुलंद असला पाहिजे, मनामधला विश्वास. हो, यावेळी गोलंदाज कमालीचा हा बॉल हाताळलाय. खऱ्या अर्थाने सबमरीन डिलिव्हरी, एखादी समुद्रामध्ये बुडी घेणारी सबमरीन जशी पाहायला मिळते ना, तशा पद्धतीचा हा खोलवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. गोलंदाज देखील कमबॅक करणं जाणतो. नाव आहे भरत सनस, भालेगर गावचा हा खेळाडू. यावेळी पहा खोलवर पद्धतीचा टाकल्यानंतर यावेळी स्ट्रॅटर्जी बदलली, चेंज ऑफ पेस. थोडासा गुड लेंथ वरती टाकत असताना थोडासा शॉर्ट बॉल देखील पाहायला मिळालाय. म्हणजे गोलंदाजाकडे सेन्स आहे. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा थोडस फॉलो करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाला. पहिला फटका खेळल्यानंतर मात्र तदनंतर मात्र कमबॅक केला गेलाय. 25 धावा जरी लावल्या असतील तरी देखील रोखलाय. 26 धावा. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, सरळच्या समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. तदनंतर मात्र बॅकअप येईल आणि थ्रो केला जाईल. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2. या 2 धावेने स्कोर कार्ड 28 च्या घरामध्ये 28 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आपण पाहिलं ना तर अभि शिंदे यांच्याकडे नजरा वळवल्यात. हा देखील कमी नाहीये, याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे. हो हो हो, यावेळी उडवलाय आणि त्याने सांगितलं, अरे झूठ बोलते हैं वो लोग जो कहते हैं मुझे डर नहीं लगता, डर सबको लगता है. नाम है अभि शिंदे. कम्मालीचा हा फटका, कम्मालीची ही ताकद वापरली आहे त्याने. बॉल पाठवलाय सरळ खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारा दरम्यान मात्र स्कोर कार्ड 3 षटकांच्या पाठीमागे 34 धावा. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनिकेत चिकणे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने फलंदाज प्रसाद. हो हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळाला. रिदम मिळणं फार महत्वाचं असतं. रबर बॉल क्रिकेट पाहिलं ना मित्रांनो, तर अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतो की बॉल जो आहे तो हातातून सटकला जातो आणि रबर बॉलचं ग्रिपिंग फार डिफिकल्ट असतं गोलंदाजासाठी. हो, यावेळी पहा शॉर्ट पुलचा फटका सक्सेसफुल होईल का? यसडी चेंडू चाललाय, 1 बाउन्स सीमारेषे पार आलाय तो. चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला सुंदर पद्धतीने पाहायला मिळालं. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळल्यानंतर हा बॉल जो होता ना तो थोडासा शॉर्ट लेंथ वरती होता आणि शॉर्ट लेंथ वरती कम्मालीचा हा हुकचा फटका डीप मध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा जर पाहिलं ना तर मिलीमीटरचा आपण विचार केला ना तर डिस्टन्स कमी पडला, नाहीतर हाही षटकार गेला असता. मात्र धावसंख्येकडे नजर वळवली तर 4 धावेने धावसंख्या 39. हो हो हो, आता मात्र याने सांगितलंय, तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर. फलंदाज प्रसाद याच्या बॅट मधून आलेला हा विध्वंसक षटकार. 6 धावा. काय कम्मालीचा फटका. आपण जर पाहिलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये या खेळाडूने शरीराचा बॅलन्स फार सुंदर पद्धतीने मेंटेन केलाय. प्रसाद या नावाची चर्चा रंगवली गेली आहे. प्रसाद सुर्वे अगेन्स्ट द गोलंदाज पाहायला मिळालाय अनिकेत चिकणे यांच्यावरती चढवलेले प्रहार. हो, यावेळी पहा पंच केलाय.
पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, चेंडू मात्र त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा पाहायला मिळेल का? यस इट इज. काय घडलंय? पंचांचं कॉलिंग आलंय, इट्स अ 4. नशिबाचा चौकार. पहा, असं म्हटलं होतं ना की हवेचा झोका, फलंदाजाला मिळाला तो मोका आणि आला तो चौका. या 4 धावेने धाव संख्या वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे सरळ 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ. टार्गेट सेट करायचं आहे, शुड बी. तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन या गोष्टीचं असेल की काय टार्गेट सेट असेल या मैदानावरती, काय कशा पद्धतीची आपली गोलंदाजी आहे याकडे देखील नजरा वळवल्या जातील. या ओव्हर मधले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत का? यस इट इज. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहे. मात्र प्रसाद आपल्या गोल्डन टच मध्ये. पुढचा बॉल अनिकेत चिकणे मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, याही वेळी उडवला, लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक अंडर निठेड येईल का? वेट केलाय, वॉच केलाय, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र त्याने सांगितले, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर. हो, इथे त्याने सांगितले कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचं रे, कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करायचं होतं, विकेट मिळवायचा होता, तो फसलाय, त्याने चुकी केली आहे, या चुकीला माफी नाहीये. पहा, गोल्डन टच मध्ये असलेला प्रसाद याचा मात्र विकेट मिळवता राहिलाय. फलंदाज नवसंजीवनी 52. हो हो हो, याही वेळी उडवला, डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. चेंडू चाललाय, ह्यूज षटकार, 6 धावा. कम्मालीचा हा फटका. असं म्हटलं आता ना की खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. एकाला पाहून दुसऱ्याने देखील आता मात्र ताल बदललाय, सूर लागलाय. मैदानाच्या आतमध्ये सारेगमपची सरगम लागली आहे, जिथे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. आपण पाहिलं ना तर तन्मय टायटन्स या टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य पाहायला मिळालंय. या 2 बॅटरने मात्र जोडी A1 जोडी. हो, यावेळी टॅप केलाय, स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आहे. कॅप्टन आपण जर पाहिलं तर तन्मय टायटन्स लीडिंग फ्रॉम फ्रंट करताना पाहायला मिळाले. स्कोर कार्ड कडे नजरा वळूया. स्कोर कार्ड मात्र आता 59. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला, पुढील होणारी मॅच आम्ही कॉलिंग करतोय, याची दखल घ्या. दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष NR वॉरियर्स, बोथ टीम्स. कॅप्टन, तुमच्यापर्यंत हा कॉल आहे. तुम्ही हा कॉलचं या इनिंगच्या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल तो टॉस, याची दखल घ्या. सन्माननीय आनंद शेडगे, निजरे गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम आनंद सर, आपले या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लास्ट ओव्हर ऑन दिस इनिंग. संदेश पवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हाईट थोडीशी कमी आहे, एक डिफिकल्टी सिच्युएशन मध्ये हा गोलंदाज आलाय. फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईक एंड वरती आपण बॅटर पाहतोय. अभि शिंदे कॅप्टन. हो, आउटसाइड द ऑफ स्टंप, बॉल हाताळलाय, व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. 60 धावा धाव फलकावरती. 60चा पट्ट्या पार केलाय. 60चा पट्ट्या, 60 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. मात्र अजूनही शेवटचे 6 बॉल येणं बाकी आहे. 6 बॉल मध्ये किती धावा होतील? कॅप्टन वर्सेस कॅप्टन. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार आणि अभि शिंदे. इथे मात्र होतील ते बाद. बॅक टू द पवेलियन. कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये मात्र बाजी मारली आहे ना ती संदीप पवारने. एक महत्वाचा मोहरा फलंदाज अभि शिंदे यांची खेळी आवडली असेल ना तर मित्रांनो, अभिसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम्मालीचा खेळ केलाय. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला त्यांना पाहायला मिळेल. नक्कीच कम्मालीचा खेळ आपण पाहिला तर अभि शिंदे यांचा राहिलाय, जिथे वैयक्तिक नक्कीच आमच्यापर्यंत ही कॉलिंग येईल. 11 बॉल आणि 21 ची खेळी त्यांनी केली आहे. नक्कीच विकेटचं पतन झालंय. आमच्या डीजे मास्टरला मात्र मिळेल ती एक संधी. ओव्हर टू डीजे. थँक्यू. संदीप पवार यांच्या अगेन्स्ट मात्र न्यू बॅटर येत आहेत. नाव आहे निखिल झुनगरे. यांच्याकडे नाव पाहायला मिळालंय. शेवटचे अंतिमचे 5 बॉल फिनिशर. आता मात्र कशा पद्धतीने इथून पुढची भूमिका.
खोलवरचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, अरे आग का गोला, उछल कर बोला, आणि हा आहे तो षटकार, राचा ठोला, कम्मालीचा फटका, सेट ऑन फायर, डगआउट मधून सेट होऊन आलेला हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नाव आहे निखिल जुनघरे, हे नाव इट्स अ ब्रँड. आता मात्र बनण्यासाठी सज्ज झालाय वर्ल्ड फिनिश सावली गावचा हा पठ्या. आई एकविरीचं नाव समोर आलं मैदानाच्या आतमध्ये. सावली गावचा हा खेळाडू आयकॉन म्हणून खेळणारा पठ्या आडव्या पाटने ऑन साइडला खेळण्याचा आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, दोन क्षेत्ररक्षकांमधली तरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान मात्र कलेक्ट केल्या गेल्यात, कॅरी फॉरवर्ड केल्या गेल्यात त्या 2 धावा. इथून पुढे मात्र समीकरण बदललंय. स्ट्राईक एंड वरती निखिल या नावाची चर्चा राहिली आहे. वेल फिनिशर म्हणून ओळखलं जात आहे. प्रसाद याने मात्र चांगली खेळी केली आहे, मात्र त्याला फिनिशिंग टच हा देखील देणं गरजेचं आहे, आणि तो टच देण्यासाठी निखिल या नावाची चर्चा राहिली आहे. हो, याही वेळी ऑन साइडला कम्मालीचा हा फटका, मैदानाच्या आतमध्ये फ्लॅट 6 ह्यूज. थँक्यू. पहा, असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये रिमझिम पावसाच्या सरी आणि पीटीसीचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग प्रभावित करत असतं. पहा, ऑन साइडला खेळलेला हा षटकार पाहायला मिळाला. पाहता पाहता धाव संख्या 74. मला आठवतं पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 फलंदाज बाद झाले होते. काय इनिंग बिल्टअप केली आहे, व्हॉट अ इनिंग. बोथ बॅटर्स कम ऑन दिस ग्राउंड अँड ही विल डिसाइड की आय विल टेक ऑफ चार्ज, म्हणजे मी चार्ज करणार या मॅचला, आणि तो केला गेलाय. 74 रन्स ऑन दी बोर्ड. अनदर बिग हिट. ओ माय गॉड, बॅक टू बॅक. यावेळी मात्र निखिल सेट ऑन फायर, वर्ल्ड फिनिशर निखिल जुनघरे. इट्स अ ब्रँड, आयकॉनिक सावलीगाव. थँक्यू. डीजे मास्टर देखील ओळखतोय. आता मात्र बुलेट ट्रेन वरती हा पठ्या सज्ज झालाय, जिथे आपण पाहिलं ना 80 धावा धावफलकावरती, 80 रन्स ऑन दी बोर्ड. 80 धावा या धावफलकावरती लगावलेत अगेन्स्ट द गो बॉलर संदीप पवार. हो हो हो, यावेळी पहा, या पठ्याने सांगितलंय, अरे कुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचा तोरण. 3 चेंडू 3 षटकार. मित्रांनो, निखिल जुनघरेची जर खेळी आवडली असेल ना तर निखिल साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम्मालीचा हा खेळ, वेल डन निखिल. आता मात्र धावसंख्येकडे नजर वळूया. 86 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहिलंय. कम्मालीचा हा खेळ पाहायला मिळाला. दरम्यान मात्र जाऊया पुढील मॅचच्या टॉस साठी, जिथे मान्यवर आपल्या समेत उपस्थित होतील आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण करणार आहोत तो हा टॉस. सूर्यकांत एक जबरदस्त असा खेळाडू. नक्कीच मित्रांनो, सूर्यकांत यांच्याकडे नजरा वळवल्या तर भेट द्या त्यांच्या शॉपला, जे कोपरखैरन सेक्टर 5 मध्ये आहे, बरोबर मटन गलीच्या बाजूला. नक्कीच विजिट करा. आणि सूर्यकांत यांच्याकडे मात्र मित्रांनो तुम्हाला टेक्निकली क्रिकेटच्या सर्वच गोष्टी मिळतील, आणि सर्वात कमी धावामध्ये, याची देखील दखल घ्या. मात्र जाऊया 2 टीम्स. एका बाजूला आपण पाहिलं तर एनआर वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला संघ आहे दत्तकृपा वॉरियर्स. बोथ टीम्स, आणि आमच्या समेत आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सन्माननीय आनंददादा शेडगे या बाजूला. 2 टीम, 2 बूथ कॅप्टन्स इकडे एका साइडला या. येस, दत्तकृपा वॉरियर्स आणि एनआर वॉरियर्स. टॉस असेल, छापा आणि काटा. नक्कीच कॉलिंग तुम्ही देताय. स्विन द कॉइन. हेड असा कॉल दिलाय, हेड असा कॉल आलाय. दत्तकृपा वॉरियर्स संघ नायक. सर्वात प्रथम
मला नाव माहित नाही तुमचं. सचिन बैलकर. सचिन सर, ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल सांगायचं तर खूप चांगलं नियोजन केलं आहे. दक्षिण जावलीचा प्लॅटफॉर्मवरती खेळाडूंना खेळायला भेटतं, ही चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला टॉस, खूप महत्त्वाचा टॉस जिंकलात तुम्ही, मेजवानी आहे, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू, क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी करण्याच्या पाठीमागचे काय समीकरण राहिले, का तुम्ही गोलंदाजी निवडताय? हे पावसाळी क्रिकेट आहे ना, आता सध्या पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू आणि मग. किती धावांपर्यंत रोखाल? आमचा टार्गेट असेल की त्यांना 50 धावापर्यंत रोखण्याचा. वेलकम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आता मात्र या बाजूला जाऊया. NR वॉरियर्स कॅप्टन प्लीज समोरच्या दिशेने या. एक महत्त्वाचा टॉस तुम्ही हारलात, तुम्हाला करायची आहे ती फलंदाजी, मात्र टॉस जिंकला असतं तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे दुधामध्ये साखर पडले, आता मात्र ते खायचं आहे. बॅटिंग करत असताना काय टार्गेट सेट कराल? 50 धावांवरती रोखायचं आहे, थोडंसं अंडरएस्टिमेट केलं आहे आपण. पहिल्या 2 मॅचमध्ये पाहिल्यानंतर 86 आणि 90 धावा लागल्यात तुमच्या संघाकडे, आणि काय टार्गेट असेल आणि कोणते खेळाडू तुमचे असतील ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे? 70 ते 80 करायचा प्रयत्न करू. पियुष आहे, अक्षय आहे आणि 2-3 प्लेयर आहेत आमचे, त्यांच्यावरती खूप भरोसा आहे. 70 ते 80 धावा करण्याचा तुमचा मानस आहे. तुम्हाला या स्पर्धेबद्दल एकंदरीत कशा पद्धतीने पाहताय, जी आपण DGPL पाहतोय आणि प्रत्येकाच्या संपूर्ण हे किट पाहिलं, आणि नक्कीच कशा पद्धतीने पाहताय या आयोजनाकडे? आयोजन खूप चांगलं आहे, खूप मेहनत घेतलेली आहे, त्याच्याबद्दल दक्षिण जावली कमिटीचे धन्यवाद. तुम्हाला देखील या मॅचसाठी असतील त्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मित्रांनो, पुढील मॅच एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, आणि या मॅचचा सेकंड इनिंगचा पुन्हा एकदा एक चमचमता थरार पाहायला मिळेल. आणि हा थरार ऐकण्यासाठी पुन्हा एकदा त्या आवाजाकडे जाऊया, ज्या आवाजाने पहिल्या मॅच मध्ये आपल्याला प्रभावित केलं. व्हॉइस ऑफ पेन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते आमचे मालदेवचे उमेशजी सावंत यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू सो मच. खरं तर खूप छान आपण धुंद वाजवलीत. जय भवानी, जय शिवाजी. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. मी या स्पर्धेमध्ये उमेश सावंत आपलं शब्द सुनानं स्वागत करतो. थँक्यू सो मच. आतापर्यंत आपण आवाज ऐकत होता द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, KSK महाबळेश्वर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र. शैली जाधव यांचा आवाज ऐकला. जाऊया मॅचकडे. तन्मय टायटन्स आणि काळेश्वरी 11 या 2 संघाच्या दरम्यान आपण पाहतोय, आणि या काळेश्वरी 11 टीमला बनवायच्या आहेत त्या 87 धावा टोटल, आणि या टोटल पार करण्यासाठी आघाडीची जोड घोडजोडी मैदानामध्ये लीड करण्यासाठी आली आहे. खरं तर संदेश आणि अनिकेत, आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिला षटक हाताळण्यासाठी ह्या धावा रोखायच्या आहेत. ऋतुराज चिकणे पेस बॉलर आहे. जाऊया मॅच कडे. कशा पद्धतीने ते पेस टाकले जातील, कशा पद्धतीने ते डॉप पेस टाकले जातील. इनिंग्सला सुरुवात होते. पहिल्या बॉल वरती पेस वरती आक्रमण केलं. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला गेलाय. या इनिंग्स मध्ये पाहतोय पहिला बॉल उडवला होता ऑन साइडला. मिड विकेट मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. धावत पळत गेले आणि तदनंतर ही कॅच मी म्हणेन ड्रॉप झाली आहे. आता या कॅचचा फायदा कशा पद्धतीने फलंदाज अनिकेत चिकणे घेणार आपण पाहतोय. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती बॉल बघा किती वेळ, बराच वेळ हवेमध्ये होता. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. मिड ऑन मधून जरूर इथे गेले होते, परंतु हा कॅच ड्रॉप झालाय. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल त्यात 2 धावा. वाईट बॉल. पहिला बॉल सुरेख टाकला होता आणि आलाय तो दुसरा बॉल टाकण्यासाठी गेले होते, परंतु लेग स्टंप सोडून बॉल गेलाय आणि अतिरिक्त धाव ऍड केली जाते. एकूण धाव संख्या झाली टोटल त्या 3 धावा. यार बॅट चेंज कदाचित होतीये. मॅजिक बॅट किंवा आपली बेस्ट बॅट
जे आपण नेहमी प्रॅक्टिस करण्यासाठी घेतो. यार दोन्ही फलंदाज आलेत. हा पहिला कदाचित बॅटचं स्ट्रोक लगवला होता तो स्ट्रोक बसला नाहीये, परंतु आता बसवायचे आहे स्ट्रोक. या उद्देशाने दोन्ही फलंदाजाने आपल्या मॅजिक बॅट, आपण ज्या बॅटीवरती प्रेम करतो, ज्या बॅटपासून आपण थोडेसे दूर होतो, परंतु आता बॅट घेतली आहे त्यांनी आणि या बॅट आता त्यांच्या मॅजिक बॅट आल्यात मैदानामध्ये. या बॅटचा उपक्रम काय असेल, या बॅटचा जल्लोष काय असेल. ओ जबरदस्त बॉल, जबरदस्त लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, फटक्याला चेक केलं होतं, परंतु बॉटचा संपर्क नाहीये. आलाय ते डॉट बॉल फेकले गेलेत. मोठा फटका इथे आपण पाहिलं, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण का 87 धाव्यांच्या इथे तुम्हाला पार्शियल काढायचं आहे. अंडर 17 आपण ऋतुराज चिकणेला पाहतोय, 17 वर्षाचा खेळाडू आहे हा गोलंदाज. परंतु लॉंग स्टंपला बॉल चालला इथे, क्षेत्ररक्षक आले तिथे, लेग लॉंग मधनं सिंगल मिळते. दुसऱ्या गेल्या प्रयत्नाने बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. मागच्या इनिंग्स मध्ये काय घडलं होतं त्याच्यामध्ये देखील हा वाईड बॉल देखील आहे. अशा एकूण 3 धावा मिळतील आणि 3 धाव्याचे समीकरण आपण पाहतोय. धावा आतापर्यंत झाल्या त्या 6 धावा. पहिला बॉल सुरेख होता, दुसरा बॉल आपण पाहिलं वाईट आला, तिसऱ्या बॉल साठी गेले. 2 बॉल झालेले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 17 वर्षाचा आपण पाहतोय गोलंदाज, चांगली गोलंदाजी आहे. ओ लाईन भटकलाय, दडपण आहे हे सांगत असताना गोलंदाज पुन्हा एकदा कदाचित लेग स्टंप सोडून बॉल बाहेर चाललाय गार्ड लाईनच्या. अजून एक इथे वाईड बॉल येतोय. 17 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय, त्याला अनुभव कमी आहे, परंतु कॅप्टनने दिलेला विश्वास सार्थ करेल का. आता कॅप्टन त्याच्याशी संवाद घालताना हो त्याला शाबासकी दिली, तू करू शकतोस, तुला करावं लागेल, कारण का ज्या वेळेस आपण पहिलं षटक आपल्या टीमच्या मेन गोलंदाजाला देतो, परंतु विश्वास आपण पाहिला तर या गोलंदाजावरती ठेवला गेलाय. हा बॉल चांगला आहे. ओ माय गॉड, नो बॉल. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. समोर 2 दिग्गज फलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना आता काळ मंत्र दिलाय. आता चर्चा होते. यष्टीरक्षक स्वतः त्याच्या जवळ गेले. काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, दडपण आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, ज्या वेळेस बॉल जास्त स्किड होतो, जास्त थोडीशी उसले होत असतात आणि तेच सध्या बॉलिंग करत असताना गोलंदाजी आपण पाहतोय ऋतुराज चिकणे. सध्या डॅमेज गोलंदाजी होतीये. हो सुरेख बॉल, वेग होता, पाठची कडा जरूर लागली आणि तिथून मात्र एक सिंगल रन फ्री हिटचा बॉल होता. नामी संधी मिळाली होती, संधीचं सोनं करायचं होतं आणि तदनंतर आली आहे ते एक सिंगल. यार अक्षय धाव संख्या मोठी उभारली आहे. 86 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये एकूण धावा कुठल्या गेल्या होत्या 89 धावा. 90 धावांचं टार्गेट होतं आणि तशाच पद्धतीने या मॅच मध्ये देखील तेच टार्गेट आहे. 87 धावा बनवायचे आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये. सुरेख बॉल परंतु दिशा खराब, दिशाहीन गेन, डॅमेज गोलंदाजी. एक बॉल जरूर चांगला आलाय, परंतु यार लांबवतोय हे षटक, झटतोय यार गोलंदाज. जरूर अनुभव कमी आहे, परंतु अनुभवाची तिजोरी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर आहेत. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यार डॅमेज गोलंदाजी आहे. हा प्रश्न पडलाय आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला. तन्मय टायटन्स आपण पाहतोय, धावा जरूर बनवल्या बॅटनं, परंतु आता डॅमेज गोलंदाजी होतीये. काय मैदानामध्ये होतंय, काय घडतंय. व्हाईट बॉल टाकलाय, सुरेख बॉल आहे, परंतु जे बॉल चांगले पडलेत ना त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आक्रमण करत असताना अयशस्वी ठरलेत. आतापर्यंत दोन्ही बॅटर. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. बॅटिंग करत असताना 13 धावा. 4 बॉल 13 धावेंचं समीकरण आपण पाहतोय. सध्या 4 बॉल 0.4चा खेळ समाप्त झालाय. 13 रन्स म्हणजे या ओव्हर मध्ये एकात हिट हवाय, परंतु पुन्हा एकदा आलाय तो वाईट बॉल. डॅमेज गोलंदाजी मी म्हणतोय, कारण का यार एक्स्ट्रा रन्स खूप दिल्यात. आतापर्यंत धावा झाल्या स्कोर गार्ड वरती 14 आणि 11 बॉल आतापर्यंत टाकले, म्हणजे सर्वाधिक आजच्या दिवसामध्ये लांबवरचं षटक कोणी टाकलं असेल तर गोलंदाज अनिरुद्ध चिकणे. यावेळेस पाहू शकाल तुम्ही भवऱ्यासारखा भिरवलाय. बॉल जाईल त्या सीमारेषेच्या बाहेर. जय महाराष्ट्र, दे धक्का
आणि जॅम अभी बाकी आहे दोस्तों. आलाय तो दमदार षटकार. थैंक यू डीजे. हम तुझको मिलने के लिए जरूर आएंगे. पर गेंद बाहर. षटकार आलाय. टीमची टोटल आता षटकारने झटपट वेग घेईल. मॅचला मजा येईल कारण का दोन्ही संघ रॅपॅन्टॅप, दोन्ही संघ क्वालिटी आहेत. टोटल धावा आतापर्यंत आपण पाहतो 19 धावा जमवल्या गेल्यात. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. उंची दिली आहे, लांबी दिली आहे. बॉल चाला इथे दूर. गोलंदाजा काढलाय धूर. थँक्यू डीजे. संदेश पवार, पवारांची पॉवर आपण पाहतोय. धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक समाप्त होत असताना 26 धाबा. मी करेक्शन करतोय. जबरदस्त बॅटिंग जे प्रत्युत्तर देण्यास ते देखील आहे. 26 धाबा कुठल्या गेल्या. डॅमेज गोलंदाजी झाली आहे. दडपण आलं गोलंदाजांवरती आणि तदनंतर इथे दहशत नावाचा प्रकार आपण पाहतोय. ज्या दहशतचं नाव आहे सध्या संदेश पवार का बॅटिंग केली या मॅच मध्ये. 2 षटकार लागोपाठ आले. धाबा झाल्या होत्या एकूण 14 धाबा आणि तदनंतर कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. परंतु एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 87 धाबा जमवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला पलटवार करायचा आहे आणि तो पलटवार पहिल्या ओव्हर मध्ये केलाय. नवीन गोलंदाज झाल्यात बॉलिंग ट्रॅक वरती कारण का धाबा रोखायचे आहेत. फलंदाजाला धाबा बनवायचे आहेत. तन्मय टायटन्स 86 धाबा कुठल्या गेल्या काय यार. प्रत्येकानं योगदान दिलं. प्रत्येकानं चौकार षटकार ठोकले. अभि शिंदेला आपण पाहिलं. अभि शिंदेने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर प्रसादने चांगली बॅटिंग केली आहे. निखिलने देखील चांगली बॅटिंग केली आहे. आणि त्याच पद्धतीने आता पावसाचा रिमझिम पावसाला सुरुवात होती आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज हर्षद कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. वाव आलाय तो इथे डॉट बॉल. सुरेख बॉल यार. अगदी योग्य त्या टप्प्यावरती इथे बॉल ठेवला. वेग होता बॉलला. भन्नाट वेगाने बॉल रिलीज केला. ट्रॅव्हल केला. आलाय तो डॉट बॉल. यार पहिल्या ओव्हर मध्ये चिंता वाढल्या होत्या खरं तर तन्मय टायटन्सच्या टीमच्या वाढल्या होत्या. परंतु आता डॉट बॉल आलाय. आता विश्वात्मक गोलंदाजी होईल का. पहिलं षटक होतं फलंदाजाच्या नावावरती. त्या आडव्या बॅटने केलंय. मिड विकेट मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळतीये. एक सिंगलची मदत, एक सिंगलची सहायता, एक सिंगलचं योगदान. सिंगल डबलने धावा होणार नाहीयेत. सिंगल डबलने धावा कधीच होणार नाहीयेत. मॅचला जिंकायचे आहे तर मोठ्या फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. संदेश पवार आपण पाहतोय सध्या स्ट्राईक काउंट. हॅट्रिकला आपण पाहतोय. हॅट्रिकला सुवर्ण संधी आलेली आहे. ओ हो पुन्हा एकदा उडवलाय. सोनार की एक लहर की और ये लगातार सिक्सर भावेश पवार के. आजचा हॅट्रिक हा दुसरा मानकरी ठरलाय फलंदाज. धावांची लयलूट केली जाते. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. गुदगुले बॉल चालला. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय. बॉल इथे मी म्हणेन क्षेत्ररक्षक झाला इथे उलटी. बॉल न खाली 4 धावांसाठी कल्टी. थँक्यू डीजे. अफलातून बॅटिंग करतोय संदेश पवार. पवार की पॉवर इथे मात्र पेश करत असताना टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहू शकाल 137 धावा कुठल्या गेल्यात आणि आता धावांची देखील अजूनही देखील गरज आहे. ओ हा बॉल सुरेख आहे. सुरेख बॉल टाकलाय. यावेळेस मी म्हणे संदेशला थांबवलंय. फटक्याला तो चेक करत होता परंतु बॉल अगदी गोलीसारखा निघून गेलाय आणि कदा आलाय तो डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर आपण डॉट बॉल पाहतोय. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. टीमची टोटल 37 धावा. चांगल्या गतीने, चांगल्या रिदमने, चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत.
ओ हो आणखीन एक उडवलाय क्षेत्ररक्षक अवेलेबल. ओ माय गॉड कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज पास झालाय. काही गरज नव्हती सुसाइड मी म्हणे त्याग केला की काय. दुसऱ्या धावेसाठी गेले. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला गेलाय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ज्याने थ्रो केला जसा बॉल पडला बॉल फेकला आणि गोलंदाजानं काम कंप्लीट केलं आणि पहिला धक्का लागत असताना टीम काळेश्वरी 11 संघाला तो फलंदाज अनिकेत चिकणे अगदी सस्त्यामध्ये परतलाय. हा मॉलचा माल नाहीये, हा झोमॅटोचा माल आहे मी म्हणेन. अगदी 100 रुपयाची बिर्याणी 25 रुपयाला अगदी सस्त्यामध्ये गेलाय. काही खास केलं नाहीये, काही स्पेशल केलं नाहीये, परंतु स्पेशल केलंय. सध्या मन जिंकलेत संदेश पवारने. काय बॅटिंग केली. टीमची टोटल धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती त्या एकूण 38 धाबा. 2 षटकांची समाप्ती होते. यार या ओव्हर मध्ये इकॉनॉमी खूप चांगली राहिली आहे कारण का या ओव्हर मध्ये अक्षय धाबा आल्या फक्त 12 आणि त्याचे एक महत्वपूर्ण विकेट. अनिकेत चिकणे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याची एंट्री झाली आहे. डाबाला सांभाळायचा आहे. खरं तर संदेश पवारला स्ट्राईक दिलायचा आहे आणि जावली आयकॉन टीम चा खरं तर मुखिया भरत सणस बॅटिंग साठी जबाबदारी. आता जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात कारण का 3 नंबर बॅटरला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करायची असते, विकेट देखील ठेवायची असते. आपण भारताकडून कित्येक वेळा आपण विराट कोहलीला पाहिलंय, राहुल द्रविडला पाहिलंय. डाबाला सावरायचं आहे. डाबाला सावरत असताना सिंगल डबल देखील घ्यायचेच आहेत आणि त्याच्यावरती देखील आक्रमण देखील करायचं आहे. बॉलर सेम आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकासाठी निखिल जुनगरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जावली खान बॉलला उडवलाय, फेकून दिलाय. फायनल क्षेत्रामध्ये बॉल झाले ते सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक सुसाट नाटा आलेला दमदार षटकार. थँक्यू डीजे. गाडी आली आता घुंगराची माझ्या राजाची. दोन्हीही झाले आहे का जावली आयकॉन आहेत. अक्षय पाहिलं बॉल शॉर्ट अप होता, थोडासा उचली गेली होती, थोडासा बाम झाला होता. दारू पिएगा तो डान्सर गेर उछाल देते उसको कहते दोस्तों. व बाउन्सर आणि तो प्रयत्न केला गोलंदाजानं आणि मी म्हणेन त्या प्रयत्नाचा फायदा घेतला खरं तर फलंदाजानं. आल्या पावली ठोकलाय. भरत सनच्या बॅट मध्ये निघालाय तो षटकार. यार हा पहिला फलंदाज आहे. आल्या पावली आला, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. म्हणजे तुम्हाला ते गाणं माहितीच असेल, मी आलो मी पाहिलं जिंकून घेतलं सारं. आणि तेच अक्षय खरं तर बराच सनसने केलं. षटकार टोकलाय. मीटिंग होते, चर्चा होते, जास्त वेळ घेऊ नका कारण का 12च्या मॅचेस अजून बॅलन्स आहेत. बॅलन्सिंग क्रिकेट सध्या दोन्ही टीम आपण पाहतोय बॅलन्स आहेत. दोन्ही टीमने देखील चांगल्या पद्धतीनं फाईट केली आहे. पहिल्या धावामध्ये 86 धावा तब्बल टोकल्या गेल्या आणि उत्तर देत असताना खरं तर संदेश पवारने चांगली बॅटिंग केली आहे आणि साथीला भरत सनसने आल्या पावली ठोकलाय. षटकार. बॉलर तयार होतोय. ओहो ब्लॉकॉनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बॉल भन्नाट वेगानं केलंय फलंदाजाला. डॉट बॉलने टाळ्या लगेच बघा वाजल्या गेल्या. दोन्ही टीम मजबूत आहेत. दोन्ही टीम चांगल्या पद्धतीने आहेत. दोन्ही टीमने वाघाची डरकाली फोडली. गोलंदाज तयार होतोय. ओ काय घडलंय, काय घडलंय. अपील तर झाली आहे, अपील झाली आहे. विश्वास किती आहे. वाईट बॉलचा कॉल आलाय. यार पंचांनी सगळं पाहिलं, पंचांनी सगळं पाहिलं कशा पद्धतीने बॉल रिलीज केलाय. नक्की बॅटला कलेक्ट झाला का नाहीये. बॉल झाला नाहीये. सुरेख बॉल वेग चांगला होता. पाहू शकाल तुम्ही शॉट लॉंग लेगला हा क्षेत्ररक्षक आणि आलाय तो व्हाईट बॉल. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय लक्ष्य 87 धावांचं. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 45 रन्स 45 धावा. बॉलर तयार होतोय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक आपण पाहतोय. एसटी रक्षक आहेत तिथे, क्षमा असावी. डॉट बॉल आलाय. पहिल्या अट्ट्यामध्ये त्यांनी चांगला प्रयत्न केला. अपील देखील केली होती परंतु त्या अपीलला विश्वास कमी होता. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये. ओहो फुल टॉस, फुल टॉल केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पाहतोय, बघतोय. ओ माय गॉड. ही दुसरी कॅच सुटली आहे. दुसरी कॅच सुटली. टेक द कॅच, पकडो कॅच.
जितो मॅच छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं, परंतु यार हा सोन्याचा गोला आकाशामध्ये होता आणि धरती मातेला बहाल केलाय. आता डोकं खांजवतोय, पायाला मारतोय, काय केलं मी हे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती, या दोन्ही वाढेल. टीमची टोटल आता झाली आहे ती 47 धावा. 87 धावा बनवायच्या आहेत. मॅचला मजा येते, चुरस आहे, ठसन आहे, मैत्री बाहेर आहे. गोलंदाज तयार होतोय. हा बॉल चांगला होता. पॅड लाईनची गोलंदाजी आहे. सिंगल मिळेल इथे. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. 48 धावा आतापर्यंत. तिसऱ्या षटकाचा आपण स्पेल पाहतोय. सुरुवात केली होती निखिल वरती, आक्रमण केलं होतं पहिल्या बॉल वरती षटकाराला. तदनंतर कमालाचं मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलंय. कॅच जरूर होतं, लॉंग ऑन मध्ये सुटले गेली आहे, परंतु आता चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. गुड क्रिकेट. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ स्पेल. भन्नाट वेगानं बॉल रिलीज केलाय, रफ्तारनं बॉल निघून गेलाय, गोलीसारखा बॉल निघून गेलाय. आलाय तो इथे डॉट बॉल. आणि 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर गार्ड वरती एकूण 48. आता बॉल आहे अक्षय 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 39 धावांची. यार पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या की एकूण 26 धावा. असं वाटलं की आता रेस लवकरात लवकर मॅच संपेल की काय, परंतु तसं काही घडलं नाहीये. टीमची टोटल झाले ते 48 धावा, परंतु 2 गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी टाकली आहे. विकेट जरूर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु चांगल्या पद्धतीनं 2 ओव्हरमध्ये कमबॅक केलंय आणि धावा 2 ओव्हरमध्ये आल्या. त्या अक्षय फक्त 22 धावा आल्या, फक्त 22 धावा आल्यात. आता जबाबदारी वाढल्या गेल्यात. आणि 3 ओव्हर बाकी आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत आणि 2 ओव्हर आहेत. त्या 10 मिनिटाचा अवधी आहे. आम्हाला आयोजक कमिटीचा कॉल आलाय आणि या 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही कुणी जवळ जाऊ नका, आपण थम्स करा, टाळ्या वाजवा बाहेरून. 12 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता. टीमची टोटल 48 धावा. आता तुम्हाला 2 हात करावे लागतील. जी पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग केली होती त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पाहू शकाल काय स्ट्रोक केला डिफेन्सच्या कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आबागाच्या बाहेर बॉल जाईल ते दमदार माइंड ब्लोइंग कुरम दे धक्का ले छक्का षटकार. डीजे बघा, बॉल आला, बॉलला फक्त स्लाइस केला आणि तदनंतर पाहू शकाल कट केला बॉलला, सीमारेषेला धाडलंय. डिफेन्सच्या कव्हर मध्ये जिथे क्षेत्ररक्षक कोणताही नाही, तर सुरुवात जबरदस्त केली आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल फेकावे लागते. डॉट बॉलने पाहू शकाल तुम्ही जो आत्मविश्वास गोलंदाजचा वाढला जाईल. गोलंदाजचं खरं टॉनिक काय असतं तर क्षेत्ररक्षक चांगलं झालं, गोलंदाजीची ऊर्जा वाढते आणि तशा पैचा खेळ मात्र रमत गमत होत होतो. टीमची टोटल होती 53 धाबा स्कोर गार्ड वरती, त्या 54 धाबा. 10 बॉल 33 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. टॅप शॉट केलाय मिडल मध्ये क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, फलंदाज बाद झालाय. कोणतेही गरज नव्हती फलंदाजांना धाव घेण्याची, परंतु स्ट्राईकला आणलंय खरं तर संदेश पवारला. पवारनी चांगली बॅटिंग केली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये चांगला इथे थ्रो मिडॉन मध्ये पाहायला मिळाला. चांगलं कलेक्शन गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती षटकाराला, दुसरा बॉल डॉट आला. डॉट बॉलनी प्रेशर वाढले गेले. रन घ्यायचा प्रयत्न केला, प्रयत्न फस्त गेला, स्वतःला सिलेक्ट केलं, विकेटचा ताक केला आणि स्ट्राईकला आणलाय संदेश पवारने आतापर्यंत काय योगदान दिलंय. 3 षटकार तब्बल टोकलेत, 1 चौकार टोकलाय. गोलंदाजचं मी कौतुक करेन. आता 9 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33 धावा. 9 बॉल 33 9 बॉल कशा पद्धतीने होतील ही परीक्षा आहे. उडवण्याचा प्रयत्न, परंतु आडव्या बॅटनं खेळला होता. आलाय तो डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली यार. 3 बॉल लगातार इथे डॉट. मागाईच्या काळ्या सस्त्याची कमाल. 5-1 10-3 चकबार डॉट बॉल. लगातार 3 बॉल डॉट टाकलेत या ओव्हर मध्ये. काय बॉलिंग राहिली आहे. ओहो, सरळ बॅटने खेळलाय. सिंगल मिळते. 2 खेळाडूंची दरार.
बॉल होईल फरार, नाही थांबला यार, थांबलाय बॉल, थांबलाय. पाण्याची साथ मिळाली आहे, पाण्याची साथ मिळाली आहे. पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस पडतोय. 2 धाबा घेतल्यात, 2 धाब्याचे योगदान. आता मॅचला मजा येते आणि धाबा झाल्या स्कोर गाडवरती 56 धाबा. अब तक 56. चांगली गोलंदाजी आहे, चांगली इकॉनॉमी राहिली या गोलंदाजीची. पहिलं षटक इथे बरखास्त केलं होतं फलंदाजाने, परंतु जबरदस्त अफलातून टप्पा, भेदक दिशा, सर्व काही गोष्ट संपन्न झाल्यात. सिंगल सिंगल मिळते. आता मॅचला मजा येईल, आता मॅचला मजा येईल. 6 बॉल 30 धावा. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग केली होती तीच बॅटिंग करायची आहे. प्रत्येक बॉलवरती आता 6चं विश्लेषण हवंय, तसं 5चं विश्लेषण हवंय, परंतु 6 वरतीच आक्रमण करावं लागेल. चौकारेच्या भाषेनं हा मॅच संपणार नाहीये. षटकाराची भाषा वापरली तर मॅच हा जरूर संपेल. तोपर्यंत जाऊया एक सुमधुर संगीत डीजेकडे. गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय, मीटिंग घेतली आहे, चर्चा घेतली आहे. चर्चा होणं तितकंच महत्वाचं. रुपेश दलवी बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर आपण पाहतोय बॅटर जो पहिल्या ओव्हर मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. संदेश पवार, करावा लागेल वार. बॉल प्रत्येक व्हायला पाहिजे सीमा पार. रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या सुरुवातीच्या जर 2 बॉल वरती 2 प्रहार आले तर मॅच युटर्न घेईल, मॅच वळण घेईल. बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, फटका आला नाहीये. थांबलाय, थांबवलं यार, थांबा थांबा, मैं हूं ना. थांबवलं यार, थांबा म्हटला. बॉल निसटलाय आणि बॉल स्किड होतो कधी कधी. रबर बॉल आहे, तुम्ही कमी खेळता रबर बॉल, जास्त प्रॅक्टिस नसते. आपण टेनिस क्रिकेट जास्त खेळत असतो. रबर बॉल हा हातातून निसटतो. पंचांनी सांगितले हा बॉल पहिला वाईट आहे आणि 1 धाव इथे अतिरिक्त. टीमची टोटल झाली ती स्कोर कार्ड 58 धावा 29. ओहो, सुरेख अपील केली, लाऊड अपील होते. आणि आता समीकरण बदललं यार, समीकरण बदललंय. आता 5 बॉल 29 धाव्यांची आवश्यकता. हे बॉल प्रत्येक बॉल वरती बिगिट करावं लागेल. सुरुवात तर जबरदस्त केली होती, सुरुवात चमक दाखवली, धमक दाखवली, परंतु प्रत्येक गोलंदाजानं चांगलं काम केलंय. ओ माय गॉड, कट केलंय आणि पाहू शकाल तुम्ही फलंदाज होतोय बाद. शॉट थर्डमॅनला पाहू शकाल, चांगल्या पद्धतीने कॅच घेतली अतिश चिकणीने. आणि संदेश पवार यार, बॅटिंग साठी टाळ्या झाल्या पाहिजेत यार. नळला यार फलंदाज, प्रयत्न चांगले राहिले त्याचे, परंतु आता मॅचने घेतलाय युटर्न, मॅचने घेतलंय वळण. आणि बॅटिंग साठी दत्ता पवार. एखादे नो बॉल पडले, वाईट पडले, त्याच्यावरती नो बॉल वरती आक्रमण चढवलं, मॅच बनवू शकते. क्रिकेट आहे, अनितेचा खेळ आहे, हा कधीही मॅच टर्न होऊ शकतो. रंग बदलणार क्रिकेट आणि रंग बदलणार सरडा, हे नेहमी लक्षात ठेवा. क्रिकेट आहे, अनितेचा खेळ आहे. बॉल आहे 4 जमवायचे आहेत ते 29 धावा. मॅच रंगली होती खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु 3 षटक अप्रतिम राहिली तन्मय टायटन्स या टीमची. तब्बल धावा ठोकल्या होत्या पहिल्या इनिंग्स मध्ये त्या 86. ओहो, आडव्या बॅटनं खेळलाय. बॉल चालला इथे डीप मिड विकेट झोन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल मिळतीये. अशा निराशा यार तुटल्या गेल्यात, अशा निराशा तुटल्या गेल्यात, कारण का 4 ओव्हर मध्ये नंतर बॅटिंग झाली नाहीये. जरूर थोडे चौकार, थोडेसे षटकार आले, परंतु तो धावा तो तुम्हाला पल्ला गाठता आला नाहीये. पुन्हा एकदा पाहू शकाल, सुरेख बॉल, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, उद्देश नाहीये कोणत्याही फलंदाजाचा. ज्या वेळेस अनिकेत चिकडे अगदी सस्त्यामध्ये बाद झालाय. संदेश पवारने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. बरं, सणची साथ मिळाली. हा वाईट बॉल आहे, हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा टाकावा लागेल तुम्हाला बॉल. सिंगल. टीमची टोटल
60 धाबा, 60 पर्यंत पोहोचलेत, 60 पर्यंत पोहोचले. असं वाटलं की 3 किंवा 4 ओव्हर मध्ये मॅच कंप्लीट होईल, परंतु यार थांबवलं त्यांनी. उडून मारण्याचा प्रयत्न केला होता अक्षय, परंतु एक सिंगल नाहीये. आता प्रयत्न कमी पडलेत, मी म्हणेन. सुरुवातीला प्रयत्न केले, त्यानंतर प्रयत्न कमी पडले. एखादा फुगा फुटला हवा निघून जाते, एखादा टायर फुटला हवा निघून जाते, आणि तसाच हा मॅच आपण पाहतोय. हवा निघून गेली या मॅच मध्ये. आणि दुसरा मॅच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. या दुसऱ्या मॅच वरती नाव कोरलंय तन्मय टाटा टीमनं. धावा जमवल्या होत्या 86 आणि कालेश्वरी 11 टीम 87 धावा बनवत असताना कुठेतरी मी म्हणेन प्रयत्न कमी पडले. बाजी मारली तन्मय टाटा टीमनं. काय जबरदस्त दोन्ही टीमचा खेळ राहिलाय. दोन्ही टीम्सने देखील लाईन मध्ये यायचं आणि हस्त आंदोलन करायचंय. जबरदस्त मॅच राहिली ही. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणि हेडलाईन्स जर पाहिली तर काय यार बॅटिंग केली आहे. अभि शिंदेची चांगली बॅटिंग झाली या मॅच मध्ये. संकेत अगदी सस्त्यामध्ये पहिल्या बॉलवरती परतले रनआउटच्या माध्यमातून. अमर चिकणे आले, ते देखील बाद झाले. तर नंतर या पारीला डावाला सांभाळलं खास करून प्रसाद सुर्वे आणि निखिल झुंजारे यांचा झुंजार खेळ राहिला. शेवटच्या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच, स्टायलिश ऑफ द प्लेअर या मॅचचा राहिलाय, तो हिरो राहिलाय. पाच बॉल 26 धाबा बॅटिंग करत असताना षटकार ठोकले, त्याच्यामध्ये ते एकूण 5. आणि बॉलिंग करत असताना 10 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये 1 विकेट. असा मॅन ऑफ द मॅच, स्टायलिश ऑफ द प्लेअर. 5 बॉल 26 धाबा आणि 1 षटकामध्ये 10 रन्स. निखिल झुंडगरे यायचा आहे. निखिल झुंडगरे मॅन ऑफ द मॅच. निखिल झुंडगरे आपण यायचा. हा त्यांना पुरस्कार दिला जाईल. अप्रतिम त्यांची बॅटिंग राहिली, सुरेख गोलंदाजी राहिली, अचूक टप्पे टाकले तिथे.